जय शिवराय. काही वेदना अशा असतात ज्या आजारापेक्षाही जास्त त्रास देतात. समाजाची भीती, तिरस्काराची नजर, आणि जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्याच्या विरोधात उभी राहते ना, तेव्हा एक नवी आशा निर्माण होते. थोड्याच दिवसात कानावर बातमी आली असती की ती दोन्ही बालकं मृत्युमुखी पडलेत. अजिबात म्हणजे कल्पनाच नव्हती की आपल्याला असं काही बघायला मिळेल. आम्ही फक्त त्यांना विचारलं की त्या बाळांना तिथं का ठेवलंय. फक्त जे आपल्या डोक्यात आहे की क्लास 1 ऑफिसर व्हावे किंवा वरच्या दर्जाने, त्या दृष्टीनं अजूनही समाज स्वीकारत नाही. आम्ही सावित्रीच्या लेकी. आज आपण भेटणार आहोत पंढरपूर येथील वयाच्या 74व्या वर्षी सुद्धा कार्यरत असणाऱ्या आणि स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगणं समर्पित करणाऱ्या एका असामान्य स्त्रीला, अर्थात मंगलताई शाह यांना. मी मंगल शहा, प्रभाईराव प्रतिष्ठान संचलित पालवीमधून बोलते, पंढरपूर. आम्हाला जे सुरुवातीला कळलं की तुम्ही तिथं, म्हणजे तिथल्या आधी जाण्याआधी आम्हाला काहीच परिस्थिती माहीत नव्हती. फक्त ज्यांनी आम्हाला सांगितलं, ज्या आजोबांनी, की तुम्ही तिथं जाऊन बघा काय परिस्थिती आणि तुम्ही काय करू शकता ते. मग त्याप्रमाणे आम्ही गेलो. अजिबात म्हणजे कल्पनाच नव्हती की आपल्याला असं काही बघायला मिळेल. आणि त्यांनी आम्हाला नेलं तेच असं गोठ्यातून, तुम्ही इकडून जावा. आणि तिथं जे बघितलं, एक सुन्न होणं काय असतं किंवा निशब्द असं आपल्याला बघायला मिळेल असं वाटलंच नाही. की एक साधारण 1.5-2 वर्षाची चं बाळ आणि त्याच्यापेक्षा 1 वर्षाचं मोठं बाळ, असं दोन्ही बाळं, आणि मोठं 1 वर्षाचं बाळ त्या लहान बाळाला थापटत होतं, वारं घालत होतं, लहान बाळ खायला मागत होतं. आम्ही जवळ जाऊन बघितलं तर आजूबाजूला भाकरीचे तुकडे पडलेले, पाण्यात माश्या पडलेल्या, आणि ते रॅक करत होतं. वेळ संध्याकाळची 7:30-8ची, आणि कुणीही मोठं माणूस नाही तिथं, बरोबर नाही. खेडेगावचा गोठा, काही प्रकाश योजना पण भरपूर नाही आहे. HIV संदर्भात जनजागृतीसाठी मंगलताई एका गावात गेल्या होत्या. मार्गदर्शन संपल्यानंतर एक घटना घडली आणि तिथूनच सुरू झाला प्रवास पालवी प्रकल्पाचा. लक्षात आलं की साधारण हे HIV म्हणून सोडलेलं असतात, पण एकदा खात्री करावी आणि घरच्यांना समजावून सांगावं म्हणून आम्ही घरात गेलो, कोणी आहे का म्हणून. आणि मग ते आजी आजोबा पुढे आले आणि मग आजोबांनी चालू केलं. म्हणजे आले तेच इतक्या आक्रमक रूपात. आम्ही फक्त त्यांना विचारलं की त्या बाळांना तिथं का ठेवलंय, काय करायचं म्हणले. मग आईबाप तोंड वर करून गेलेले आहेत म्हणले, आणि ह्यांना आमच्या जीवावर सोडले म्हणले. आम्हाला काय झालं म्हणजे आम्ही काय करायचं म्हणले. ही पिढा म्हणले ह्यांच्याबरोबर गेली असती तर बरं झालं असतं. जे आजी आजोबा नातवाविषयी असं काही बोलू शकतात. आपण एकीकडे म्हणतो की आपलं आयुष्य त्यांना लाभावं, आणि इथं तर हे म्हणतात की हे गेले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं. संध्याकाळी 8:30-9ची वेळ. आमची ओळख काय, 10-15 मिनटापूर्वी आम्ही त्या घरी गेलेलो. आम्ही कुठं राहतोय विचारले नाही, आम्ही काय करतोय विचारलेलं नाही, आणि खुशाल आम्हाला ती 2 बाळं घेऊन जावा म्हणतात. म्हणजे सगळं समजण्याच्या पलीकडचंच होतं ते. मग मी डिंपलकडे बघितलं आणि हळूच विचारलं, आपण घेऊन जाऊयात का. ते म्हणली हो बाई, घेऊनच जायचं म्हणले. आणि तो पहिल्यापासूनचा जो तिचा सपोर्ट होता तो त्याही आश्वासक ह्याच्यात. आणि मग आम्ही त्यांना तिथंच एक चादर मागितली आणि त्या 2 बाळांना पण घरी घेऊन आलो. केवळ 2 बालकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो HIV बाधितांचा आधार बनलाय. केवळ सहानुभूती नाही तर वसतिगृह, शिक्षण आणि आरोग्याची काळजी सुद्धा. आपल्या इथं आता तुम्ही बघताल नवनीत विभाग आहे. आपले 70 वस्तू तयार निर्मिती होतात, आणि ही सगळी मुलंच करतात. गोदडीपासून रुमाल आहेत, केशराच्या काही वस्तू आहेत, ही सगळी मुलं आपली करतात. आणि जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं आपण स्टॉल उभे करतो, आणि आपण 18 वर्ष झाल्यावर ह्या मुलांना आपल्याला इथंच आपण मानधन देऊन संधी देतो सेवेची. आपला हाच प्रयत्न आहे की मुलांना डिग्री देतो, पण डिग्रीपेक्षा त्यांनी लवकर पायावर उभा राहावं, हा आपला प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून आज 18 पूर्ण होऊन 52 मुलांची आपली लग्न, मुलं HIV to HIV 52 मुलांची लग्न झालेली आहेत. आणि हे सगळेजण पायावर उत्तमरित्या उभारलेत. कुणी दुकानात जातं, कुणी छोटा मोठा व्यवसाय चालू केलेला आहे, जास्ती करून नोकरी करतात. फक्त जे आपल्या डोक्यात आहे की क्लास 1 ऑफिसर व्हावे, हे नाही.
किंवा वरच्या दर्जाने त्या दृष्टीनं अजूनही समाज स्वीकारत नाही. हेल्पर अशा पद्धती देतात, पण मग त्याच्यातनं मुलांनीच मार्ग काढला की 2-2, 3-3 जणांनी मिळून छोटे मोठे व्यवसाय चालू केलेले आहेत. या मुलांना समाजात शिकायला अडचण येत होती, म्हणून मंगलताईंनी स्वतःची शाळा उभी केली, जिथं त्यांना आधुनिक शिक्षण दिलं जातं. डिंपल 3 मुलांना घेऊन शाळेत गेली तर मुख्याध्यापकांनी सांगितलं मी आनंदाने प्रवेश दिला असता, पण तुम्ही एकदा शिक्षकांशी बोला. आणि शिक्षकांशी बोलायला गेले. शिक्षक म्हणले आम्ही पण काही हरकत नाही आहे म्हणले, पण काय होतं म्हणले पालक ह्याला हे करणार की त्यांची मुलं ते दुसरीकडे घालणार. आणि ताई तुम्हाला तर माहिती म्हणले की आज सगळ्या शाळेला पटसंख्येची गरज आहे. म्हणजे येणं प्रकारे त्यांनी आपल्याला प्रवेश नाकारला. मग मुलांना शिक्षण तर देणं गरजेचं होतं. आपण 7 सालापासून प्रयत्न करत होतो की आपल्याला शाळेची परवानगी मिळावी. 13 साली आपल्याला परवानगी मिळाली, ती विना अनुदान या तत्वावर की आम्ही मान्यता देतो पण अनुदान नाही. मग आम्ही विचारलं की आम्ही कुठनं देणं, शिक्षकांचे पगार द्यायचे करायचे तर कुठं, तो तुमचा प्रश्न आहे. फीमधनं आहे. म्हटलं बालकच अनाथ आहे, त्यांना पालकच नाही आहेत, तो तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे आता आपल्यापुढं तोच मोठा प्रश्न आहे की मुलं शिकतायत, चांगली शाळा आहे, सगळे शिक्षक आज मानधनावर काम करतायत आणि अशी माणसं मिळाल्यामुळे आज पालवी खूप चांगली झालेली आहे. या मुलांच्या आरोग्यासाठी स्वतःचा आरोग्य विभाग उभारला आणि त्यांच्या योग्य उपचारांची सोय केली. स्किन इन्फेक्शन असेल, मृत्यूदर असेल, जे होत होतं, पण जसं जसं आपण पुढं गेलो, माहिती घेत गेलो, आहार आहे, अग्निहोत्र आहे, आपण गोमूत्र देत होतो, तर हे सगळे जे आपले आयुर्वेदिक उपचार आणि सकस आणि जो योग्य आहार आहे त्याच्यात ना आपली मुलं दीर्घायुषी तर होतच आहेत, पण सगळ्यात अतिशय आनंदाची आणि सार्थ अभिमानाची गोष्ट आहे की 2.5 वर्ष पूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेलं होतं. त्यावेळेला आपली 150ची संख्या होती बालकांची, पण आपल्याकडं 2.5 वर्षात काय अजून करोना फिरकला नाही. ही खूप मोठी आणि आनंदाची बाब आहे. आजही मंगलताई आईच्या नात्यानं, आईच्या मायेनं या बालकांसाठी स्वतः आहार बनवतात आणि त्यांचा हा पोषण आहार केवळ पालवीतल्या बालकांपुरताच नाही तर अनेक निराधारांपर्यंत पोहोचतो, त्यांची भूक भागवतो. मला प्रचंड स्वयंपाकाची आवड आहे आणि त्याच्यामुळे मी पहिल्यापासून घरी पण कशालाच बाई ठेवण्याच्या विरोधात होते. आणि तेच इथे की आई म्हणून आईचा हात लागला पाहिजे आणि मुलांच्या पोटात वाचल्याने मायेने गेलं पाहिजे. या सगळ्या प्रवासात त्यांची मुलगी डिंपलताई आणि त्यांचं कुटुंब खंबीरपणे मंगलताईंच्या सोबत उभं आहे. आज पालवी ही केवळ एक संस्था नाही, ते एक हक्काचं घर आहे, ते एक कुटुंब आहे, तो आधार आहे आणि जगण्याची एक आशा आहे, जिथं प्रत्येकाला स्वीकारलं जातं जसं आहे तसं. 2000 ते 2006 पर्यंतचा काळ खूप कठीण होता की माणसं जवळ येत नव्हती, पैसाही नव्हता, पण सगळ्या कुटुंबाचा आधार खूप चांगला होता. म्हणजे माहेरचा तर होताच, पण स्पेशली माझ्या मुलांचा आधार खूप चांगला होता सगळ्या दृष्टीने. म्हणजे जेवढी काही पैशानी मदत करता येते तेही करत होते, पण शारीरिकदृष्ट्या कुठेही इथं जायचं नाही, तिथं जायचं नाही, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ह्या तिन्ही दृष्टीनं मुलांचा सपोर्ट पहिल्यापासून छान होता. नमस्कार, मी डिंपल, पालवी प्रकल्प. मी खूप लहान असल्यापासून म्हणजे 2-1 वर्षांच्या असल्यापासून बहिणीच्यावर काम करते आहे, मंगलताईंच्याबरोबर. त्याच्यामुळे त्या वेळामध्ये खरंच काही समज नव्हती की ते काम काय करतोय, की आपण कुठे जातोय. म्हणजे कुष्ठरोग्यांच्या कॉलनीमध्ये किंवा अनाथाश्रमामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये जिथे कुठे तिला त्या दिवशी काम करायचं असेल किंवा जिथे कुठे गरज असेल तिथे ती जायची आणि एक शेपूट म्हणून मी तिच्याबरोबर कंटिन्यू असायचे. त्याच्यामुळे एक भूमिका खूप चांगली तयार होत गेली की हे काम ही आपली जबाबदारी आहे, नैतिकता आहे, आपला चॉईस नाही आहे. कारण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या बरोबर जाणं, त्या समाजाच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जसजसं व्याप्ती वाढत गेली किंवा काम वाढत गेलं तसा तसा त्याच्यावर एक स्वार्थ जोडला गेला की मला माझ्या लेकरांच्यासाठी, मला माझ्या कुटुंबाच्यासाठी किंवा माझी आवड आहे की चांगला समाज माझ्याबरोबर असणं. मग चांगला समाज जर मला पाहिजे तर मला स्वतःला थोडेसे काहीतरी त्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. कारण नुसतंच चांगला समाज पाहिजे म्हणलं तर ते चुकीचं होईल. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, जाता येतं छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो, ज्या बहिणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या. आणि बहीणच्याकडून एक खूप गोष्ट चांगली शिकले मी की सोशल वर्क करायचं म्हणजे घरदार सोडायची काहीच गरज नाही आहे, उलटं ती तुमची ताकद आहे.
तर ती ताकद अबाधित ठेवून पुढची ताकद तुम्ही वाढवा. कुटुंब जर तुमच्यावर आनंदाने असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आनंदाने काम करू शकता, जो आनंद आज आम्हाला मिळतो आहे. समाज जिथं दुरावा ठेवतो तिथं प्रेम देणं हे मानवतेचं खरं रूप आहे. ही कथा होती माणुसकी जपणाऱ्या हृदयाची, त्यागाची आणि निस्वार्थ प्रेमाची. मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सावित्रीच्या लेकीमधली ही होती काळजाला भिडणारी एक हृदयस्पर्शिका. जय श्री